विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाले आहे। तसे तसे पिंपरी चिंचवड मधील राजकीय घडामोडींना आता मोठा वेग आलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। काल पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षामधील अनेक नेत्यांनी जे आहे ते शरद पवारांची भेट घेतली। त्यानंतर आज आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमधील घटक पक्षाच्या नेत्यांनी जे आहे ते या ठिकाणी भेट शरद पवारांची घेतलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये आपण प्रामुख्याने नाव पाहिलं तर विक्रांत लांडे जे माजी आमदार विलास लांडे यांचे पुत्र आहेत। नक्की ही भेट का घेतली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल, कशा संदर्भात ही जी आहे ती भेट होती आज तुमची शरद पवारांची झालेली? आज अजित गव्हाणे यांच्या मतदारसंघासंदर्भात आढावा म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं होतं। एवढीच अशी भेट होती, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरं काही कारण नव्हतं। काल आपण पाहिलं तर विलास लांडेंच्या तुमच्या वडिलांच्या नेतृत्वाखाली अनेक जण जे आहेत ते पवार साहेबांना भेटले। खरं पाहिलं तर आता विलास लांडेंचं नाव महायुतीसोबत देखील जोडलं जातं, महाविकास आघाडीसोबत बी जोडलं जातं। नक्की काय जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की विलास लांडे आहेत कुठं सध्याला? नाही, निश्चितच दसऱ्यापर्यंत हा संभ्रम दूर झालेला असेलच। कुठला असेल पक्ष तो नक्कीच एक पक्ष कुठला तरी तुम्हालाही तो संभ्रम क्लिअर झालेला असेल। आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून विलास लांडेंसंदर्भात मोठा संभ्रम जो आहे तो पाहायला मिळतो। तुम्ही शरद पवार यांच्या पक्षाचे आता नवीनच त्यामध्ये प्रवेश केलेला आहे, काय वाटतं विलास लांडे तुमच्याकडे येतील का? कारण की आता पवार साहेबांच्या अलीकडे पाहिलं तर जास्त संपर्कात आलेले आहेत। पवार साहेबांचे त्यांचे खूप जुने संबंध राहिलेले आहेत, अतिशय जवळचे संबंध आहेत आणि अनेक वर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलेले आहे। त्यामुळे पवार साहेबांची त्यांची जवळीक आहे आणि मला खात्री आहे की लांडे साहेब येत्या काही दिवसामध्ये तो निर्णय घेतील। पवार साहेबांची आम्ही वेळ मागतोय, पवार साहेबांनी वेळ दिला की लांडे साहेबांचा पक्ष प्रवेश होईल अशी मला खात्री आहे, अपेक्षा आहे। कधीपर्यंत हा प्रवेश जो आहे तो निश्चित होऊ शकतो? कारण की मागे देखील आपण पाहिलं की अनेकदा तुम्ही ज्यावेळेस प्रवेश करायला गेले त्यावेळेस विलास लांडे तुमच्या सोबत असताना ते त्या ठिकाणी दिसले नाही। नक्की संभ्रम काय? नाही, आम्हाला अपेक्षित आहे दसऱ्याच्या आसपास, दसऱ्याच्या सुमारास लांडे साहेबांचा प्रवेश होईल आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।